पुणे मेट्रोचं काम करणाऱ्या तुर्कीच्या कंपनीवर बंदी येण्याची शक्यता आहे। तुर्कीच्या गुलरमार्क या कंपनीकडे पुणे मेट्रोच्या हजारो कोटींचं काम आहे। या व्यतिरिक्त भोपाळ, कानपूर या शहरातील सुद्धा मेट्रोचं कंत्राट गुलरमार्क या कंपनीकडे आहे। त्यामुळे या कंपनीचं कंत्राट रद्द होणार का आणि झाल्यास पुणे मेट्रोचं काम आणखी रखडण्याची शक्यता आहे। याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी। तुर्कस्तानच्या विरोधात बहिष्काराचा ट्रेंड सुरू आहे, कारण याच तुर्कस्ताननं पाकिस्तानला मदत केली युद्ध काळात। म्हणूनच भारतानं ठरवलं की तुर्कस्तानची कुठलीही वस्तू खरेदी करायची। बहुतांश व्यापारी समोर आलेत, बहुतांश कंपन्या आणि तुर्की कंपन्यांवर बहिष्कार घातला, तर तुर्की मालावर बहिष्कार, म्हणजे सफरचंद असेल, ड्रायफ्रूट असेल सगळं। पण आता जी तुर्की कंपनी आहे इथं पुणे मेट्रो किंवा इतर मेट्रोचं काम करत असेल ती गुलेरमार्क कंपनी इथं टाटा कन्सल्टन्सीच्या जॉईंट व्हेंचरमध्ये इथं त्यांनी पुणे मेट्रोचं स्वारगेट, म्हणजे शिवाजीनगर ते स्वारगेट असं पुणे मेट्रोच्या अंडरग्राऊंड बोगद्याचं काम केलेलं आहे। काम जवळपास 99% काम पूर्ण झालं असं मेट्रोचे PRO हेमंत सोनवणे यांनी सांगितलं। पण आता ही बाब लक्षात आल्यानंतर मग या तुर्की कंपनीचं कंत्राट पुणे मेट्रो रद्द करणार का हेच पाहायचंय, कारण हा कंत्राट आता नाही, आता जवळपास काम जरी संपत आलं असलं तरी काम अजून सुरू आहे, काही 1% काम बाकी। मग ते राहिलेलं काम संपून हे कंत्राट रद्द करणार की आत्ताच लगेच रद्द करणार हेच पाहायचंय, कारण देशभरात सध्या तुर्कस्तानच्या कंपन्यांची कंत्राट ही रद्द केली जातात। मग पुणे मेट्रोमध्ये काम करत असलेले गुलेरमार्क कंपनीचे कंत्राट रद्द होणार का हेच पाहायचंय। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळे सह चंद्रकांत फुंदे, झी मीडिया, पुणे।